चला तर मंडळी, आज आपण करतोय खव्याचे गुलाबजाम। त्यासाठी अर्धा किलो खवा घेतलाय, छान मोकळा करून एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचा आहे। त्यानंतर पाऊण वाटी मैदा घेतलाय, तो टाकून घ्यायचा आहे। एकदम छोटी वाटी आहे, त्याने आपण अर्धी वाटी रवा घेतला होता, तो टाकून घ्यायचा आहे। बारीक रवा यूज करायचा आहे। तुम्ही चिमटभर यामध्ये खायचा सोडा सुद्धा टाकू शकता। छान एकजीव होईपर्यंत हे पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर 15 मिनिटांसाठी मी हे झाकून ठेवलं होतं पीठ। त्यानंतर गुलाबजामचे गोळे तयार करून घ्यायचे। नंतर मंद आचेवरती हे गुलाबजाम तळून घ्यायचे। एकदम मंद आचेवरतीच तळून घ्यायचे, जेणेकरून तुमचे गुलाबजाम आतून सुद्धा शिजले जातील आणि तळले जातील। पहा, अशा पद्धतीने मी तळून घेतलेत। नंतर मी अर्धा किलो खवा घेतला होता, त्याच प्रमाणात मी अर्धा किलो साखर घेतली आणि 1.5 ग्लास पाणी यामध्ये टाकून छान एक तारी पाक तयार करून घेतला। नंतर हे गुलाबजाम यामध्ये टाकून घेतलेत। पहा, आपले गुलाबजाम तयार झालेत। मस्त दिसतात की नाही, किती छान कलर दिसतोय। ही प्लेट स्पेशल तुमच्यासाठी, या गुलाबजाम खायला आणि तुम्ही सुद्धा करून पहा।